नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, हिंदू धर्मात पितृपक्षाच्या काळाला विशेष महत्त्व आहे. 15 दिवसांचा हा विशेष कालावधी पितरांना समर्पित आहे. पितृपक्षात पितरांसाठी स्नान, दान, तर्पण आणि श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षादरम्यान पूर्वजांचे आभार मानले जातात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. पितरांचे भक्तिभावाने श्राद्ध केल्याने त्यांचे पिंडदान व तर्पण होते. यावेळी पितृपक्ष हा 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 14 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या पृथ्वीवर आपल्याला भेटायला येतात आणि श्राद्ध केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद देतात. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाचा काळही उत्तम आहे. अशावेळी काही उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पितृपक्षात आपल्याला एक काम करायचं आहे. पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला हा मानला जातो. 1 महिना हा 15 दिवसाचा कालावधी खूपच महत्त्वाचा ठरतो. पितृपक्षादरम्यान श्राद्धविधी किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तीच्या हस्ते नक्की करावे. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आशीर्वाद देतात. पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या तिथीला पिंडदान तुम्ही करू शकता. हे देखील पूर्ण परिणाम करते. पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्या. याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला चोला अर्पण करा. प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा. मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करा. पितृपक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नका. तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नका. त्यांना यथाशक्ती दान करा. काही लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की पितृपक्षात पूजा करता येईल का. या दिवसामध्ये पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते. कारण असे मानले जाते की जे लोक हे कर्म करतात त्यांची पितृदोषापासून मुक्ती होते आणि या धार्मिक कृत्यामुळे त्यांचे पूर्वज जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात आणि ते पितृदोषापासून मुक्त होतात. त्यांना मोक्ष प्राप्त होतो. आता पितृपक्षामध्ये काय करू नये? वर्षाच्या या वेळेत लग्ने, विवाह सोहळा, घरोघरी विधी टाळाव्यात. मांसाहार, तंबाखू, दारू यांचे सेवनही टाळावे. पितृपक्षाच्या काळामध्ये आपण मंदिरात जाऊ शकतो का? लोक सर्वात प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात जेथे पूर्वजांसाठी विशेष पूजा केली जाते. या दिवसात भेट देण्यासारखे मुख्य आणि सर्वोत्तम ठिकाणापैकी एक म्हणजे गया, जेथे श्राद्ध पक्षादरम्यान लाखो लोक येथे भेट देतात. आणि दुसरी ठिकाणे म्हणजे उज्जैन, नाशिक, हरिद्वार आणि वाराणसी. या ठिकाणी आपण नक्कीच मंदिरामध्ये जायला पाहिजे. आता पितृपूजा म्हणजे काय असते? तर पितृपक्ष हा दरवर्षी होणारा अत्यंत महत्त्वाचा एक कालावधी येतो. यावेळी लोक त्यांच्या पूर्वजांच्या दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना, अन्न आणि कपडे देतात. हा वार्षिक कार्यक्रम असल्याने पितृपक्ष पूजाविधी नीट पाळणे अत्यावश्यक बनते. पितृपक्षात या 3 वस्तू चुकूनही करू नये. खरेदी. या काळात काही वस्तूंची खरेदी ही अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल, मीठ आणि झाडू या 3 वस्तू चुकूनही खरेदी करू नयेत. पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तसेच त्यांच्या आशीर्वादासाठी श्राद्ध तर्पण म्हणजेच पिंडदान केले जाते. असे समजले जाते की पितरांशी संबंधित काम केल्याने
व्यक्तीला जीवनात सुख समाधान प्राप्त होते. पिंडदान करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. तसेच पितृदोषाची भीती नाहीशी होते. पितृपक्षाबद्दल एक छोटीशी कथा मी सांगते. महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी त्याचा आत्मा स्वर्गात गेला. त्या ठिकाणी त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आले. परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती, म्हणून त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले. त्यावेळी इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले होते, परंतु आपल्या पूर्वजांना श्राद्धात कधीही अन्न दिले नाही. त्यावेळी कर्ण म्हणाला, तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्यांच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही. या गोष्टीची चूक कबूल करून सुधारणा करण्यासाठी कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो हे श्राद्ध करू शकेल आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल. त्यावेळेपासून हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. बहुतेक घरामध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावतात. असे फोटो लावणे चुकीचे नाही. फोटो घरात चुकीच्या दिशेला लावले तर त्याचा नकारात्मक परिणाम हे घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर होतो. वास्तूनुसार पितरांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ मानली जाते. याशिवाय ज्या ठिकाणी आपली आणि किंवा घरात येणाऱ्या व्यक्तींची नजर जाईल अशा ठिकाणी फोटो लावू नये. त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात कलह निर्माण होतो आणि सुख समृद्धी राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे चित्र किंवा फोटो टांगू नयेत. ते नेहमी लाकडी स्टँडवर बसवून ठेवावेत. सामान्यतः लोक पूजेच्या ठिकाणी पूर्वजांची चित्रे, फोटो ठेवतात आणि त्यांची पूजा करतात, परंतु शास्त्रात पितरांचे स्थान उच्च मानले गेले आहे. तरी पितरांचे आणि देवांचे स्थान खूपच वेगळे आहे. पूर्वजांचे आणि देवांचे फोटो एकत्र लावण्याने त्यांना जीवनात अडचणींना सामना करावा लागतो. पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे. संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांनाच आपण भोजन दिले पाहिजे. पितृपक्षामध्ये पशुपक्ष्यांना अन्न पाणी दिल्याने विशेष लाभ होतो. त्यांना अन्नदान करून पितर तृप्त होतात. पितरपक्षामध्ये आपण प्रत्येक जीवाचा हा आदर करायला पाहिजे. या दरम्यान पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात, म्हणून दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. शास्त्रानुसार पिंडदान करून आणि ब्राह्मण भोजन घालून पितरांचे श्राद्ध करावे. ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे. पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला विशेष महत्त्व आहे. पितरांचे स्मरण करताना हातात पाणी, दर्भ, अक्षदा, फुले आणि काळे तीळ घेऊन त्यांना आमंत्रित करा. कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जाते. पितृपक्षात कावळ्यांना खायला द्यावे. पितृपक्षात तसेच कधीही गायीचा अपमान करू नये. पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे. तर बघा मित्र हो, म्हणून हा 15 दिवसाचा कालावधी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीमध्ये तुम्ही काही ना काही प्रकारचे दान, अन्नदान तर खूपच महत्त्वाचे आहे. म्हणून अन्नदान खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये अन्नदान हे जरूर करावे. तर बघा मित्र हो, तुम्हाला आजची ही सर्व माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.